सर्दी, ताप, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, कफ, घसा खवखवणे, घसा दुखणे अशा त्रासाला सामोरे जावं लागत असेल किंवा आपल्या घरातील लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल, त्यांचे नाक वारंवार गळत असेल, तसेच सर्दीमुळे त्यांचं डोकं दुखत असेल, कान दुखत असेल, आवाज बसला असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, याचा तुम्हाला नक्की लाभ होईल। या सर्व आजारांना आयुर्वेदामध्ये आचार्यांनी श्वास रोगाच्या अंतर्गत वर्णन केलेलं आहे। श्वसन संस्था आपल्या शरीराच्या अंगाची जीवनजात आहे। श्वास थांबला की मनुष्य थांबला जातो। श्वास घेण्यासाठी गळा, श्वासनलिका खूप मदत करत असते। जेव्हा कधी श्वसन संस्थेचे विकार उत्पन्न होतात तेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, बरगड्या दुखणे, हायर स्टेटसला टीबी किंवा दमा इत्यादी रोग होतात। या रोगांचे मुख्य कारण आहे थंडी वाजणे, जास्त थंड पाणी पिणे, उन्हातून चालत आल्यानंतर पाणी पिणे, थंड पदार्थ खाणे, हवेत किंवा दवात झोपणे, या कारणांमुळे अशा प्रकारचे रोग होतात। या रोगांसाठी ॲलोपॅथीमध्ये कोणताही कायमस्वरूपी उपचार नाही, म्हणून आयुर्वेदाच्या उपचारांचे महत्त्व आजकाल दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। हे उपचार रोग्याला रोग कमी करण्यासाठी आणि आरोग्य वाढवण्यासाठी मदत करतात, जे की आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आचार्यांनी सांगितलेलं आहे। आचार्य प्रयोजन सांगताना म्हणतात की स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आणि आतुरस्य विकारप्रशमनम, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि आतुर म्हणजे पेशंटच्या विकाराचं प्रशमन करणं। आपल्या देशात कदाचित कोणी व्यक्ती असा असेल की ज्याला सर्दी कधी झाली नाही। सर्दी, पडसं ह्या सर्व गोष्टी कॉमन झालेल्या आहेत। पाश्चिमात्य देशांमध्ये तर हा रोग प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला असतो, कारण तिथे थंडी जास्त प्रमाणात पडते। ते लोक पिल्स, गोळ्या, कॅप्सूल घेऊन रोगाला दाबतात, पण रोगाला पूर्णतः बाहेर मात्र काढत नाहीत। याविरुद्ध आपल्या देशात आयुर्वेदाची उपचार प्रणाली एवढी प्रभावशाली आहे की ते रोगाला मुळापासून बाहेर काढतात। उदाहरणार्थ हा उपचार लक्षात घ्या। सर्दी झाल्यानंतर आले, लवंग, तुळशीची पाने इत्यादींचा काढा गूळ मिसळून देतात। आता लक्षात घ्या, आले म्हणजे काय तर अद्रक, ज्याची पावडर सोंठ असते आणि ओल्याला आपण अद्रक म्हणतो। आपल्या उष्ण व तीक्ष्ण गुणामुळे शरीराला गरम ठेवण्यास आले मदत करते। दुसरा घटक होता आपला लवंग। लवंग तिच्या उष्ण, तीक्ष्ण आणि सूक्ष्म गुणामुळे श्वसन नलिकेतील कफ मोकळा करण्यास मदत करते। आणि तुळशीची पाने जी आहेत हिच्यातील कटू तिक्त रसामुळे सर्दी कमी करण्यासाठी मदत करतात। तसंच आपण जो गूळ वापरलाय, गूळ त्याच्या मधुर गुणामुळे कफाचं, चिकटलेल्या कफाचं विलयन करून शरीरातून बाहेर काढण्यासाठी कफाला मदत करतो। हा काढा प्यायल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर थांबलेली जी सर्दी आहे ती सर्दी व्हायला लागते। जिकडे एकदा सर्दी बाहेर पडली की आपल्याला निश्चिंत झोप लागते। याच सर्दी खोकल्यावर दुसरे उपाय ऐका। उपाय नंबर 2, हळदीचं पाणी। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटासिड, अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळतात, जे की सर्दी खोकल्याचं संक्रमण दूर करण्यासाठी मदत करतात। आलं आणि तुळस याच्यासोबत आपण एक उपाय ऐकलाय, आता दुसरा उपाय ऐका। हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी तुळशी आणि आल्याचा चहा खूप फायदेशीर मानला जातो। आलं आणि तुळस या दोन्हीमध्ये अँटी व्हायरल गुणधर्म असतात, लक्षात ठेवा। तिसरा उपाय मध आणि दालचिनी। आयुर्वेदात दालचिनी आणि मध औषधी म्हणून वापरले गेलेले आहेत। घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी हा खूप फायदेशीर उपाय आहे। यासोबतच सीतोपलादी चूर्ण तुम्ही मधासोबत घेऊ शकता। चौथा उपाय काळी मिरी आणि मध। काळी मिरी आणि मध देखील घसादुखी आणि खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहे। यामध्ये आढळणारे अँटी व्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संक्रमण दूर करण्यासाठी मदत करतात। तर हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो। सर्दी, ताप, खोकला, कफ या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी याचा तुम्हाला नक्की लाभ होईल। या सर्व माहिती जर तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।